मन मंदिरा गजर भक्तीचा। भिक्षा वाढली, सगळे देवदेवता प्रसन्न झाल्या, प्रत्येकाने विविध प्रकारच्या वस्तू बटू वामनाला अर्पित केल्या। बटू वामन निघायचे साधना करण्यासाठी, एखाद्या ठिकाणी आसन जमून बसावं, तर कोणीतरी यावं त्यांना उठून लावावं, ए बाळा इथं नको बसू, ही जागा आमच्या मालकीची। त्यांनी दुसऱ्या ठिकाणी आसन जमवावं, तिथून कोणीतरी उठून त्यांना द्यावं, तिसऱ्या ठिकाणी त्यांनी बसावं, तिथून त्यांना तरी कोणीतरी उठून द्यावं। मग आपल्याला आपल्या हक्काची जागा असली पाहिजे, आणि ती हक्काची जागा मिळण्यासाठी तेच बटू भगवान बळी ज्या ठिकाणी यज्ञ करत होता, त्या नर्मदा नदीच्या तीरावरती भडोच्या शहरामध्ये मृगकच्छ नावाच्या क्षेत्रामध्ये ते यज्ञाच्या द्वारावरती वामन भगवान गेले, आणि इकडे एक 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 यज्ञ चालू होता। 99 यज्ञ पूर्ण झालेले होते, 100वा यज्ञ चालू होता। एक एक आहुती एक एक आहुती एक एक आहुती ते यज्ञामध्ये पडत होती, आणि तेवढ्यामध्ये राजा बळीचं लक्ष त्या महाद्वाराकडे गेलं। गेल्याच्या नंतर बटू स्वरूपामध्ये त्या छोट्याशा भगवंताला पाहिलं ना, अंतःकरण वरून आलं। पाहिल्यानंतर जागीच उभे उठून राहिले। ज्यावेळी एखादी व्यक्ती साधन संपन्न असते, तिची काहीतरी साधना जीवनामध्ये असते, तिच्याकडे पाहिल्याच्या नंतर माणसाच्या मनामध्ये आपोआप आदर निर्माण होतो, माणूस डायरेक्ट उठून उभा राहतो। राजाने त्यांच्याकडे पाहिलं आणि यज्ञाच्या जागी उठून उभे राहिले। तिथपर्यंत गेले आणि त्यांची विचारणा केली, महाराज आपण कोण आहात? म्हणे मी ब्राह्मण कुमार आहे, मी कुठेतरी साधना करण्यासाठी बसावी, ती जागा कोणाची तरी असते, माझ्या हक्काची मला जागा नाही। राजा खूप दूरवरून मी तुझी कीर्ती ऐकून आलो रे, तुझी कीर्ती मी ऐकून आलो, आणि अनेक दानशूरांच्या यादीमध्ये राजा बळी तुझं नाव आहे। अनेक दानशूर जे राजे झालेत ना, त्या राजांमध्ये दानशूरांच्या यादीमध्ये राजा बळीचं नाव आहे। खूप दूरवरून तुझी कीर्ती ऐकून मी तुझ्याकडे आलोय। मी असं ऐकलंय की तुझ्याकडे आल्याच्या नंतर कुठलाही व्यक्ती रिक्त हाताने जात नाही। हो महाराज, खरं ऐकलंय तुम्ही। माझ्याकडे एखादा व्यक्ती जर मागण्यासाठी आला ना, त्याला मी एवढं देतो की पुन्हा त्याला कुणाकडेच मागायची गरज पडत नाही। खरं ऐकलंय तुम्ही राजा, मला माझ्या हक्काची जागा पाहिजे। खूप दूरवरून मी तुझी कीर्ती ऐकून आलोय। एवढंच काय, तुझी कीर्ती नाही, तुझ्या कुळाची कीर्ती सुद्धा मी ऐकली। तुझ्या कुळामध्ये भक्ती, शक्ती आणि उदारता या तीनही गोष्टी आहेत। अरे तुझ्या आजोबांची केवढी शक्ती होती की त्या शक्तीने परमात्म्याला स्वतः नृसिंह अवतार घ्यायला भाग पाडलं। तुझ्या वडिलांची, प्रल्हादजींची केवढी भक्ती होती की त्या भक्तीने तो परमात्मा तुझ्या वडिलांचं संरक्षण करण्यासाठी स्वतः प्रगट झाला। आणि तुझ्याकडे केवढी उदारता आहे की तुझ्याकडे दूर दूरवरून लोक याचक तुझ्या दारामध्ये मागणं मागण्यासाठी येतात। तुझ्या कुळामध्ये तुझे जे वडील होते विरोचन राजे, त्यांच्याकडे सुद्धा भक्ती होती। तुझे आजोबा प्रल्हादजी यांच्याकडे सुद्धा भक्ती होती, आणि तुझे पंजोबा हिरण्यकशिपू यांच्याकडे सुद्धा शक्ती होती, भक्ती, शक्ती आणि उदारता या तीनही गोष्टी तुझ्या कुळामध्ये दिसतात। आणि तुझ्या कुलाची ख्याती ऐकून इथपर्यंत मी आलोय। तुम्ही दूध मागायला, ताक मागायला जात असताल, एकदा एक बाई एका बाईच्या घरी ताक मागायला गेली। गेल्याच्या नंतर दारात तिचं पोरग बसलेलं होतं, त्याच्या नाका तोंडातून गंगा जमुना वाहत होत्या।
घाणीनं भरलेलं होतं. 100-150 माशा त्याच्या नाकातोंडावरती असतील. त्यावेळी ती बाई म्हणती, बघ ना बाई कसा माझा वाघ बसलाय. आता तो वाघ असतो का? तिला ताक मिळवायचं असेल तर कौतुकच करावं लागेल. ती म्हणती याला वाघ म्हणतात. आधी त्याला पुशव शिमुड गिमुड कपडे घाल त्याचे. ती बाई तिला ताक देईल का? पण या उलट तिनं जर कौतुक केलं तर ताकही देती दूधही देती. ज्याच्याकडे आधी मागायचं त्याचं कौतुक करायचंय. एकदा एका गावामध्ये एक भिकारी भीक मागण्यासाठी गेला. माय भिक्षा वाढ. बाईनं कानावर ऐकलं, बाई भिकारी आलाय. सणासुदीचा दिवस होता, संक्रांत होती. बाईनं पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता. आज आम्ही खरंच पुरणपोळी खाल्ली. खरं तर पुरणपोळी खाल्ल्यानंतर म्हटलं आराम पाहिजे. आमच्या सुनीता काकीचा फारच हट्ट होता, करण तर पुरणपोळीच करण. खरं तर दादांची इच्छा होती, आमच्या मुक्ताताईंची, रेणुताईंची इच्छा होती, अमोल भैयांची इच्छा होती की दरवर्षी कथाकार आमच्याकडे 8 दिवसासाठी असतात मुक्कामाला. मग तुम्ही गावातले आहात म्हणून काय झालं, गावातील जरी आहात तर तुमच्याबद्दल आम्हाला तेवढाच नाही त्याही पेक्षा जास्त आदर आहे आणि जास्त प्रेम आहे. बाहेरच्या लोकांवरती आल्यानंतर गाव किती प्रेम करतं. मग या वर्षी तुम्हाला वाटू नये गावातले विचारलं सुद्धा नाही. खरं तर कथेचं आमंत्रण देण्यासाठी 4 दिवस आधी एमडी साहेब घरी पत्रिका घेऊन आले कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी की फाट्यावरती तुझी कथा आहे. म्हटलं यायची काय गरज नव्हती, कार्यक्रम माझ्या घरचाच आहे. हा बाबांचा सगळा कार्यक्रम माझाच आहे. म्हटलं आमंत्रणाची काही गरज नव्हती. पण म्हणे नाही, हे आमचं कर्तव्य. त्यानंतर कथेच्या आदल्या दिवशी फोन केला, तुमच्यासाठी रूम रेडी आहे, 8 दिवसासाठी तुम्ही तिघं आमच्या घरी राहायला. म्हटलं काही नाही, धन्यवाद बोलावल्याबद्दल आणि आमंत्रण दिल्याबद्दल, पण काही नाही, आम्ही घरीच आराम करतो. आल्याच्या नंतर काकींचा हट्ट, 8 दिवस इथून सकाळी जेवून जायचं मग कथेला जायचं. पण आल्यापासून प्रत्येक सकाळचं जेवण वेगवेगळ्या घरी होत होतं. आणि आज काकींच्या घरी योग आला आणि काकींच्या घरी खरंच पुरणपोळीचा आज योग होता. एक मला दृष्टांतावरून आठवलं. पुरणपोळीचा बाईने स्वयंपाक केलेला होता. बाईच्या लक्षात आलं, बाई त्याला कोरडा शिरा देण्यापेक्षा एखादी भाकर देण्यापेक्षा हा भिकारी जर माझ्या दारामध्ये जेवला तर तृप्त होऊन नाही का जायचा. भिकाऱ्याचा आवाज कानावरती आला. बाईनं जेवणाचं ताट घेतलं. जेवणाचं ताट घेऊन बाई दारामध्ये आली आणि सांगितलं, दादा असं कर, इथंच बस तू, मी तुला जेवायला ताट देते आणि इथून पोट भरून जेवून जा. ताट तिनं समोर दिलं. स्वयंपाक एवढा सुंदर होता, स्वयंपाक सुंदर होता, पण खाणाऱ्याला अक्कल नव्हती. कधी नाही पाहण्यात ते आलं, जेवू लागला तो. पुरणपोळी होती, कुरड्या होत्या, पापड होते, भजे होते, आमटी होती, कढी होती, भात होता. सगळे पदार्थ बिचारीने ताटात दिले. आता भिकारी माणूस, हातीचा कोण लागत नव्हता, काही नाही. जेवणाचं ताट दिले. याने गुपचूप जेवायला निघून जायला का हरकत होती का? हा जेवणाच्या ताटावर बसला. पोळी त्याने तोडली. याला पोळी म्हणतात का म्हणे? कोण म्हणतोय? कोण म्हणतोय? याला पोळी म्हणतात का? गुळ घातलाय का याच्यात? गुळ घातलाय. हे गुळवणी दुधाचा पत्ता आहे का म्हणे याच्यात दुधाचा पत्ता आहे. काय आमटी केली, मिठाचा पत्ता आहे का याच्यात? काय भजे केलेत म्हणे, याच्यात कांद्याचा पत्ता आहे का? नाव ठेवू लागला. तिला राग आला. म्हणे उठ. तिनं हातात ताट घेतलं. म्हणे कर झोळी. झोळीमध्ये पोळी टाकली, गुळवणी टाकलं, भात टाकला, कुरड्या टाकल्या, पापड टाकला, वरून आमटी ओतून दिली. चल म्हणे निघ. हात इथून निघला, रस्त्याने जाऊ लागला. रस्त्याने चालत असताना त्याच्या झोळीतून सगळे पदार्थ एकत्र झाले. जे पातळ पदार्थ होते त्यांनी जागा सोडली. त्या झोळीतून टिप टिप टिपकू लागले खाली. असे टिपकत असताना खाली असे टिपके पडू लागले. लोकांनी विचारलं, का रे तुझ्या झोळीतून काय टिपकतय, कशाचे टिपके पडतात, तुझ्या झोळीतून काय गळतय? त्याने सांगितलं, माझे गुण गळतात. गुण. आपण जेवढे छोटे दिसतात तेवढी तुमची बुद्धी सुद्धा छोटीच आहे. तुमचे पाय किती के म्हणे एवढे एवढे छोटे छोटे, आणि त्या पायाने 3 पावलं जमीन मिळेल तरी केवढी.
देणाऱ्याची कॅपॅसिटी तर पहा. देणारा भरभक्कम असेल तर मागायला काय हरकत नाही. देणारा भरभक्कम आहे ना, काय पाहिजे ते एकदाच तुम्हाला मागून घ्या. एवढी छोटीशी मागणी, मला तरी द्यायला योग्य वाटेल का? तुम्ही मागताय पण मला द्यायला योग्य वाटत असेल असं काहीतरी मी तुम्हाला देईल ना. गडगंज श्रीमंत माणूस आहे, 50 एकर जमीन आहे, त्याला घरदार सगळं थाटलेलं आहे. बरं, अशा गडगंज श्रीमंत असणाऱ्या 50 एकर वाल्या माणसाने सप्त्यात काल्याची पंगत घालायला काय हरकत आहे का? काय हरकत नाही ना. अहो, 1 एकर वाला माणूस सहज 1000 रुपये देऊन जातो वार्षिक सप्ताहाला गावातल्या. 50 एकर वाल्याला सहज 50 हजाराचं अन्नदान करायला काय हरकत आहे का? अशा व्यक्तीने 50 एकर वाल्या व्यक्तीने सप्ताह जर 50 रुपये वर्गणी दिली ते योग्य वाटेल का? मी एवढा मोठा राजा, 3 पावलं जमीन, काय मला तरी योग्य वाटलं पाहिजे द्यायला? नाही म्हणे, अरे देतोस का बऱ्या बोला ना, नाही तर मी आपलं चाललो. राजा म्हणे, अरे गरम डोक्याचं दिसतंय, लहानच आहे पण गरम डोक्याचं दिसतंय. म्हणे, महाराज ठीक आहे, पण म्हणे माझ्या पायानं मोजेल मी, तुझ्या पावलानं नाही. म्हणे, हो तुमच्याच पावलाने मोजा. आणि एक गोष्ट, आधी संकल्प सोडायचा मग मी ती जमीन स्वीकारेल. ज्यावेळी संकल्प सोडायचा आणि पाण्याचं कमंडलू घेतलं ना, त्यावेळी शुक्राचार्य सांगतात की राजा, अरे सावध हो, तुझ्या दारामध्ये आलेला हा ब्राह्मण कुमार साधा सुद्धा नाही. अरे हा साक्षात कश्यप आदितीच्या पोटी परमात्मा श्री हरीने घेतलेला अवतार आहे, जो तुझी परीक्षा घेण्यासाठी आज तुझ्या दारामध्ये उभा आहे. त्यावेळी शुक्राचार्याला सांगतात की गुरुजी, अरे देव साक्षात जर माझ्या दारामध्ये उभा असेल आणि माझी जर परीक्षा घेत असेल तर आज तर मी दान दिलंच पाहिजे. कारण आतापर्यंत मी दान देत होतो ना, हा माझा अभ्यास होता. आणि आज परमात्मा साक्षात दारामध्ये उभा आहे, ही माझ्या जीवनाची नक्कीच परीक्षा असेल. आणि असा कोणता हुशार विद्यार्थी जो वर्षभर अभ्यास करतो आणि ऐन परीक्षेच्या वेळी घरी राहतो किंवा गैरहजर राहतो, असा विद्यार्थी सापडेल? असेल एक तर तो ढ या कॅटेगरीतला असावा, ढ असावा, ढ ढक्कल पास. नाहीतर त्याने अभ्यास केलेला नसावा. रात्रंदिवस मी दान धर्माचा अभ्यास केलाय, दान धर्म केलाय, आणि आज परमात्मा जर माझ्या घरी दान घेण्यासाठी स्वतः भिकारी होऊन येत असेल तर मी द्यायला का नकार द्यावा? मी आता संकल्प सोडणार आणि दान देणार. कमंडलू घेतला, पण त्या कमंडलूच्या तोंडाला शुक्राचार्याने सूक्ष्म स्वरूप धारण केलं, जाऊन बसले. संकल्प सोडू लागले पण पाणीच खाली येईना. शेवटी बटूने शक्कल लढवली, एक काडी घाला म्हणे मध्ये. देवाने त्यांची भेददृष्टी नष्ट केली. देव आणि दैत्य यांच्यामध्ये जो भेद करतात ना, तो भेद फोडला, भेद करणारा डोळा फोडला. हातामध्ये पाणी घेतलं, संकल्प सोडला, संकल्प सोडला, आणि आता तुमच्या पायानं तुमच्या इच्छेप्रमाणे 3 पावलं भूमी तुम्ही मोजून घ्या. ज्यावेळी संकल्प सोडला, भगवंताने विराट स्वरूप धारण केलं. विराट भगवान की, भगवान परमात्म्याने विराट स्वरूप धारण केलं. 1 पाऊल जमिनीवरती ठेवलं, 1 पाऊल आकाशावरती ठेवलं. ज्यावेळी आकाशामध्ये भगवंताने पाऊल ठेवलं त्यावेळी सत्य लोकांपर्यंत भगवंताचं पाऊल गेलं. आपल्या लोकात भगवंताचं पाऊल आलं हे ब्रह्मदेवाने पाहिलं. कमंडलूतलं पाणी घेतलं, पायाचा अभिषेक केला, पुन्हा ते कमंडलू मध्ये पाणी घेतलं, पायाची पाद्य पूजा केली. 3रं पाऊल ठेवावं कुठे? बळीला विचारतात. 2 पावलं जमीन मिळाली, आता 3रं पाऊल कुठे ठेवावं? बळीने त्या ठिकाणी मान खाली घातली, म्हणे याला बंदी करा रे, याला बांधा, याची सगळी संपदा हडप करा. सगळी संपदा हडप केली, बळीला बंदिस्त केलं. खर तर परमात्म्याने बळीला बंदिस्त केलं आणि सगळी संपदा हडप केली. आणि बळीला पाताळात घालण्याचं कारण फक्त त्याचे गुरु शुक्राचार्यच होते. शुक्राचार्यांचा शाप होता, बळी मी तुला सल्ला देतोय तरी सुद्धा दारात आलेल्या त्या ब्राह्मणाच्या सांगण्यावरून तू संकल्प सोडतोय ना, जा, माझा शाप आहे तुला, तू बंदिस्त होशील, तुझी सगळी संपदा हडप केली जाईल. संपदा सगळी हडप केली. बळीने मान खाली घातली
आता देण्यासाठी माझ्याकडे काहीच उरलं नाही. सगळं होतं ते तर हडप झाले आणि संपूर्ण आकाश आणि पृथ्वीवरती भगवंताचे 2च पाऊलं सामावलेत. 1 पाऊल जमीन द्यायचं शिल्लक आहे. आता मी काय करावं? त्यावेळी बळीची पत्नी विंध्यावली बळीकडे आली आणि म्हणते, स्वामी अहो असं तुम्ही स्त्री सारखं रडतात का? पुरुष आहात तुम्ही, तुम्हाला रडणं शोभत नाही. म्हणे देवाला मी 2च पावलं दिलेत ग, 1 पाद भूमी द्यायची शिल्लक राहिली. आणि अहो तुमचं सगळं हडप झालंय पण तुमचं स्वतःचं शरीर तर तुमच्याकडे आहे ना. या शरीराला सुद्धा भूमी म्हणतात. इथं पाप आणि पुण्य पिकवले जातात, यालाही जमीन म्हणतात. मग तुम्ही सगळं देवाला अर्पण केलं, तुम्हाला का देवापासून तुम्ही वेगळं ठेवलं? तुम्हालाही तुम्ही त्यालाच अर्पण करा ना. त्यावेळी ते परमात्मा म्हणतात, बळी सांग बऱ्या बोला ना, आता 3रा पाऊल ठेवू कुठे मी? बळीने सांगितलं, देवा सगळं तर तुम्ही तुमचं करून घेतलं, मला का तुमच्यापासून वेगळं ठेवलं देवा? अहो मलाही तुमचं करून घ्या ना. आपलं मस्तक खाली केलं आणि 3रं पाऊल भगवंताने बळीच्या मस्तकावरती ठेवलं. बळीच्या मस्तकाला स्पर्श केला आणि बळीला सुतळामध्ये घातलं. बळीला पाताळात घातलं हा लोकांचा गैरसमज आहे. तिकडे इंद्रालाही वाटलं देवाने माझ्यावरती अनुग्रह केला, इंद्राचं इंद्रपद साबूत राहिलं. भगवंताने बळीला सुतळाला घातलं म्हणजे सुतळामध्ये आजही बळी इंद्राही पेक्षा जास्त पटीनं आणखी जास्त पटीनं स्वर्ग सुखाचा आस्वाद घेतोय. बळीला वाटलं माझ्यावर कृपा झाली, इंद्राला वाटलं माझ्यावर कृपा झाली. बळीवरती भगवान परमात्मा प्रसन्न झाले. बळी काय इच्छा आहे तुझी बोल? त्यावेळी बळीने सांगितलं, द्यायचं असेल तर देवा एकच द्या. घरातून बाहेर जात असताना मला तुमचं दर्शन व्हावं, बाहेरून घरात येताना मला तुमचं दर्शन व्हावं. मला सांगा माणूस बाहेर कुठे जातो? घरातून बाहेर जात असताना तो जातो कुठून? खिडकीतून का? मग सावण्यातून त्या धाऱ्यातून जातो का? धाऱ्यातून जातो, खिडकीतून, मोरीतून. माणूस घरातून बाहेर जात असताना जातो कुठून? मी माईक घेऊन खाली येऊ का? तुम्ही बोलत चला गड्या. कुठून जातो? हा, दारातून. आणि घरातून बाहेर जाताना तो दारातून जातो. दारातून बाहेरून पुन्हा घरात यायचं असेल त्याला तर कुठून यावं लागतं? दारातूनच. म्हणजे देवा घरातून बाहेर जात असताना मला तुमचं दर्शन व्हावं, बाहेरून घरात येताना मला तुमचं दर्शन व्हावं. भगवंताला वाटतंय कदाचित याचा असा अर्थ दिसून याची इच्छाच दिसते, मी त्याच्या दारातलं द्वारपाल व्हावं. द्वारपाल बडी द्वारी झाला. परमात्मा त्याच्या दारातले द्वारपाल होतात. 1 वर्षभर सेवा झाली. शेवटी लक्ष्मी मातेला आपल्या पतीची आठवण आली आणि बलिप्रतिपदेच्या दिवशी ती बळीराजाकडे गेली. बळीराजाला ओवाळलं, सांगितलं मला सगळे तरी भाऊच नाही. त्यांनी सांगितलं मला सुद्धा सगळे गणगोते पण बहीणच नाही. तू माझी बहीण, मी तुझा भाऊ, बोल काय ओवाळणी देऊ? त्यावेळी लक्ष्मी मातेने मागितलं आणि सगळ्या स्त्री वर्गाला माझी विनंती असेल, आता भाऊबीज होऊन गेली, पुढे भाऊबीज येईल, रक्षाबंधन येईल. प्रत्येक बहिणीला लक्षात घ्यायचं, भावाने लक्षात घ्यायचंय, प्रत्येक भावाने लक्षात घ्यायचंय. ओवाळणी टाकत असताना तिला भाड्या तोड्यापुरते तरी पैसे देत जा, टाटामध्ये टाकीत जा. तिला यायला जायला तरी परवडलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट मागायची असेल ना तर एकच मागा माझ्या मातृवर्गांनो, तुमच्याकडे साड्या दागदागिने पैसा अडका भरपूर आहे, मनचा कारभार आहे तुमचा, सगळं मनासारखं आहे. प्रत्येक जण तिच्या घरातली राणी आहे. मागायची वस्तू पैसा अडका काहीच नको. पण प्रत्येक बहिणीला माझी विनंती असेल, इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक भाऊबीजीच्या सणामध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी तिने एवढंच मागायचंय, दादा द्यायचं असेल तर एकच दे. घरातून बाहेर निघताना घरात तू जशी माझी रिस्पेक्ट करतोस, माझा आदर करतोस, मला मान देतोस ना, घरातून बाहेर निघताना प्रत्येक दिसणारी पोरगी ही तुझी बहीणच आहे, प्रत्येक दिसणारी साडीतील बाई ही तुझी मायच आहे, प्रत्येक लुगड्यात दिसणारी आजीबाई ही तुझी आजीच आहे. हे जर तू समजत असेल ना, असं झाल्याशिवाय महाराष्ट्रातील, भारतातील बलात्कारांची संख्या आटोक्यात येणार नाही.
आज मुलींवरती वारंवार अत्याचार होतात. याला कारण काय? लोक म्हणतात पोरी कपडेच नीट घालीत नाही. अरे दोष त्यांच्या वस्त्रांचा नाहीये. तिनं पंजाबी ड्रेस परिधान करू द्या, तिचा विनयभंग होतो. तिनं साडी नेसू द्या, तिच्यावरती अत्याचार होतो. तिनं नऊवारी साडी परिधान करू द्या, तरी सुद्धा तिचा बलात्कार होतो. तिनं वेस्टर्न पॅटर्न परिधान करू द्या, तरीही तिचा बलात्कार होतो. दोष तिच्या वयाचा नाही. ती 5 वर्षाची असू द्या, तिचा विनयभंग होतो. ती 10 वर्षाची असू द्या, तिच्यावरती अत्याचार होतो. ती 25 वर्षाची असू द्या, तिचा बलात्कार होतो. ती 50 वर्षाची म्हातारी असू द्या, तरी सुद्धा तिचा बलात्कार होतो. दोष तिच्या वयाचा नाही. अरे दोष तिच्या वस्त्राचा नाही. दोष तिच्या जातीचा सुद्धा नाही. ती हिंदूची असू द्या, तिचा बलात्कार केला जातो. ती मुस्लिमांची असू द्या, तिचा बलात्कार केला जातो. ती ख्रिश्चनाची असू द्या, तरी तिचा बलात्कार केला जातो. दोष तिच्या जातीचा नाही. दोष तिच्या वयाचा नाही. दोष तिच्या वस्त्राचा नाही. अरे दोष त्या वासनेने बरबटलेल्या अपवित्र नाचराचा आहे. ज्या नजरेत कधी स्वतःची माय दिसत नाही, ज्या नजरेमध्ये स्वतःची बहीण कधी बहीण दिसत नाही. राजांनो, जोपर्यंत आमच्या दृष्टीचा कोण बदलत नाही ना, तोपर्यंत आमच्या भारतामध्ये होणाऱ्या स्त्रियांच्या अत्याचाराविषयी आम्ही विचारच करू शकत नाही. तोपर्यंत या भारतामध्ये बलात्कार हे होतच राहणार. अरे भारतासारख्या संस्कृती प्रधान देशामध्ये बलात्कारांसारखी घटना घडतच राहते. आपण तिकडे कानाडोळा करतोय, पण या घटना वारंवार घडत राहतात. दिल्लीचं प्रकरण 7-8 वर्ष झाले घडलं असेल. त्यानंतर कोपर्डीचं प्रकरण घडलं, त्याला 3-4 वर्ष लोटून गेले. लोकांना वाटतं लोक सुधारलाय, समाज सुधारलाय, मुलं सुधारलेत, समाजाची स्थिती सुधारली, पण नाही. पुन्हा तेच पहिलीतून तिसरीत जायचं, तिसरीतून पुन्हा पहिलीत यायचं. जोपर्यंत समाज सुधारत नाही, समाजाला सुधारण्याचं कारण, समाजाला सुधारवण्याचं साधन फक्त एकच असू शकतं, ते म्हणजे अध्यात्म, आणि तो म्हणजे वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायाचे विचार जिथपर्यंत, ज्या समाजापर्यंत, ज्या डोक्यापर्यंत, ज्या कानापर्यंत पोहोचतात ना, आणि त्या कानापासून हृदयापर्यंत प्रवेश करतात, मला वाटतंय समाज सुधारेल का नाही सांगता येत, पण आमचे वारकरी संप्रदायाचे विचार ज्या अंतःकरणापर्यंत जातात ना, त्या अंतःकरणामध्ये, त्या विचारांमध्ये नक्कीच बदल झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा मोठ्याने जय जयकार करा. गोपाल कृष्ण भगवान की जय. तुम्ही अत्यंत आतुरतेने वाट पाहतात त्या कथा भागाकडे मला प्रवेश करायचंय, पण काहीशा थोड्या कथांना आपण थोडासा स्पर्श करून पुढे जाऊ. कारण या श्रीमद भागवतामध्ये एवढं कथानक आलं, एवढ्या कथा आल्या, आणि प्रत्येक सांगणं तर काही मला शक्य नाही, पण ज्या मेन कथा आहेत त्यांना त्या कथांचा उच्चार करणं तर हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. लक्ष्मी मातेने ओवाळणी मागून घेतली की तुझा जो द्वारपाल आहे तो मला देऊन टाक. बळी म्हणतोय तुझं त्याच्यावर मन गेलं की काय? मन नाही गेलं बाबा, तू माझा पती आहे, वैकुंठ वास पडले. त्या ठिकाणी लक्ष्मी मातेने आपला पती परत मिळवला. भगवान परमात्मा प्रत्येक मन्वंतरामध्ये अनेक अवतार घेतले परमात्मेने. त्यानंतर मत्स्य अवताराची कथा येते. दक्षिण भारतामध्ये द्रविड देशामध्ये कृतमाला नदीच्या तीरावरती एक सत्यव्रत नावाचा राजा तपश्चर्या करत होता. त्यावेळी त्याला प्रलय लीला दाखवण्यासाठी, नवीन सृष्टीचा प्रारंभ करण्यासाठी सरोवरामधून एक मासा असा त्याच्या उंजळीत आला. तो मासा क्षणामध्ये त्याने कमंडूलमध्ये ठेवला आणि कमंडूलचा त्याने आकार धारण केला. घरी गेल्याच्या नंतर त्याने घरातल्या हौदामध्ये, रांजणामध्ये तो टाकला. तात्काळ त्याने त्याचाही आकार घेतला. राजाला वाटले की याची वाढ जरा झपाट्याने होत असेल. पुन्हा त्याने सरोवरामध्ये आणून टाकला. त्याने विशाल महाकाय स्वरूप धारण केलं आणि राजाला सांगितलं की आता सृष्टीचा प्रलय जवळ आलाय, सृष्टीचा प्रलय होणार आहे. ज्यावेळी प्रलय काळ होईल त्यामुळे समुद्रामध्ये एक नाव वाहतील. त्या नावेमध्ये तू सृष्टीतील सगळे बीज एकत्रित कर आणि त्या नावेमध्ये ठेव. ज्यावेळी प्रलय लीला शांत होईल त्यावेळी तीच जहाज एका पर्वताच्या शिखरावरती थांबेल आणि तिथून पुढे नवीन सृष्टीला प्रारंभ होईल. ज्यावेळी
नवीन सृष्टीला प्रारंभ होईल त्यावेळी तू विवस्वानाचा पुत्र वैवस्वत म्हणू होशील. ही देखील मत्स्य अवताराची कथा आहे. आणि हयग्रीव नावाच्या दैत्याने ब्रह्मदेवाच्या मुखातले वेद ज्यावेळी चोरून नेले त्यावेळी भगवंताने मत्स्य अवतार धारण केला आणि ते वेद परत आले आणि ब्रह्मदेवांना अर्पित केले. येथे 8वा स्कंद संपला. आपण 9व्या स्कंदामध्ये पदार्पण करत आहोत, ज्यामध्ये 24 अध्याय आहेत. म्हणजे भगवंताच्या वरती आधारलेले भगवंताचे जे भक्त असतील त्याच्या लीला. त्यामध्ये एक सूर्यवंशाचं वर्णन आहे आणि नंतर चंद्रवंशाचं वर्णन आहे. आपण प्रथम चंद्रवंशामध्ये म्हणजे कृष्ण जन्माचा आस्वाद घेण्याच्या अगोदर, कृष्ण जन्मोत्सवाचा आनंद घेण्याच्या अगोदर आपण राम अवतार पाहणार आहोत. राम अवताराची कथा पाहणार आहोत. पण तत्पूर्वी जरा छोटस भजन करा. मुरलीधरा मनमोहना ब्रह्मदेवाच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती आणि त्या भगवंत ब्रह्मदेवाने जे 10 प्रजापती आपल्या इंद्रियापासून निर्माण केले त्यातील एक प्रजापती मरीची, त्यांचे पुत्र विवस्वान म्हणजे सूर्य, त्याचे वैवस्वत वरील नावाच्या ऋषींना त्यांनी अर्पित केल्या. मानधाताच्या वंशात पुढे त्रिशंकू, हरिश्चंद्र ज्यांना सत्यवादी राजा म्हटले जातं. पुढे बाहुक, सगर, या सगरांना 2 पत्न्या होत्या. एका पत्नीपासून 60,000 त्यांना सगर पुत्र जे सगर झाले आणि दुसरी जी पत्नी होती त्यांना असमंजस नावाचा पुत्र झाला. यांचे पुढे अंशुमान, दिलीप, भगीरथ. ज्या भगीरथांनी अनेक परिश्रमांनी पण पुत्रहीनसे मे राज्यम सर्वम दुःखाय कल्पते. त्यांच्या जीवनामध्ये एक दुःख आहे की त्यांना अजूनपर्यंत पुत्र संतती झालेली नाही. राजांना दुःख आहे आणि 3 राण्यांना सुद्धा दुःख आहे. एक दिवस राजे मृगयाग करण्यासाठी गेले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत श्वाप देण्याची वाट. आपल्या हातून काहीतरी अघटित घडल्याची जाणीव झाली. तात्काळ त्या स्थानी गेल्याच्या नंतर पाहिलं तर एक ब्राह्मणाचा कोवळा मुलगा वक्षस्थलामध्ये त्याचा बाण घुसलेला होता आणि आई आई म्हणून तो विवळत होता. गेल्यानंतर त्या मुलाला आपल्या मांडीवरती घेतलं. महाराज, हे ब्राह्मण कुमार, माझ्या हातून चूक घडली, नको ते कृत्य माझ्या हातून घडलं. खरं तर मला वाटलं की एखादा प्राणी असेल आणि त्या आवाजाच्या दिशेने मी बाण सोडला, पण तो बाण तुमच्या वक्षस्थळामध्ये लागला. मला क्षमा करा, माझ्याकडून ही चूक घडली. त्यावेळी तो ब्राह्मण कुमार सांगतोय, महाराज, घडलंय तुमच्याकडून ही गोष्ट, याबद्दल मी तक्रार करत नाही, पण माझी शेवटची इच्छा आहे, इथून काही अंतरावरती माझे म्हातारे मायबाप खूप तहानीने व्याकुळ झाले, तो त्यांना पाणी प्यायचंय आणि त्यांना पाणी पिण्यासाठीच मी पाण्याची झारी भरून घेऊन जात होतो. माझं मरताना एक शेवटची इच्छा पूर्ण करा, माझ्या आई वडिलांपर्यंत हे पाणी पोचवा. राजा जड अंतःकरणाने मांडीवरती श्रावण कुमाराने आपला जीव सोडला. पाण्याचं कमंडलू घेतलं आणि हळूवार पावलं टाकत जड अंतःकरणाने त्या मायबापापर्यंत जातोय. पायाची चाहूल लागताच आई म्हणते, श्रावणा, आलास तू? फार उशीर लागला रे राजा तुला. तुला पाण्याच्या शोधार्थ फार दूरवर भटकावत नाही ना लागलं राजा. मी तुला पाण्याची याचना केली म्हणून आमच्यावरती तू रागावला तर नाहीस ना, रुसला तर नाहीस ना? श्रावणा, तू बोलत का नाहीस रे? हळूवार पावलं टाकत आलास. कदाचित पाणी जर मिळालं नसेल ना तर काही हरकत नाही, पाण्यासाठी भटकू नकोस. पण हे बघ बाबा, तू जर आमच्याशी बोलणार नसेल ना, जर तू आमच्याशी अबोला धरणार असेल ना, तर ते पाणी सुद्धा आम्ही स्वीकारणार नाहीत. आम्हाला फक्त तू पाहिजे. पाणी जरी तुला मिळालं नसेल तर खंत वाटू देऊ नकोस, पण आमच्याशी असा अबोला धरू नकोस. लांबून येणारी ती चाहूल जसजशी जवळजवळ येत होती ना, तसतशी आईची उत्कंठा वाढत होती
की माझा बाळ माझ्याशी बोलत का नाही? श्रावणा आलास तू का बोलत नाहीस? लांबून येणारी ती चाहूल जसजशी जवळ येऊन थांबली ना, चाहूल तर जवळ आली पण बोलायला तयार नव्हती. आईने चाचपून पाहिलं, श्रावणा अरे तू तर श्रावण दिसत नाहीस, कोण आहे? जर तुम्ही इथे येत असेल तर माझा श्रावण बाळ का दिसत नाही, तो कुठे गेलाय? त्यावेळी राजा दशरथाने सांगितलं, मी तुमचा बाळ श्रावण नाही, तर अयोध्येचा राजा मी दशरथ आहे. अरे तू राजा जर इथे येत असशील तर आमचा राजा कुठे आहे मग? त्यावेळी दशरथाने सांगितलं, आई बाबा माफ करा मला, पण माझ्या हातचं पाणी तुम्ही प्या, ही तुमच्या राजाची शेवटची इच्छा आहे. शेवटची इच्छा? अरे काय बोलतोस तू? तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना? आमच्या राजाला आमच्यापासून दूर करून अयोध्येच्या राजाचं आमच्याजवळ काय काम आहे? राजा दशरथाने सांगितलं, आई बाबा माफ करा मला, पण मी शब्दवेधी बाण सोडला आणि एखाद्या श्वापदाच्या दिशेने बाण सोडला असं मला वाटत होतं, पण तो बाण तुमच्या श्रावणाच्या वक्षस्थलामध्ये घुसला आणि ज्याने तुमचा श्रावण बाळ गतप्राण झाला. आई वडिलांनी सांगितलं, राजा अरे आमच्या राजाला मारून टाकतोस आणि आम्हाला पाणी पाजण्याच्या इच्छेने आमच्या समोर उभा राहतोस? अरे आता आम्ही जातोय पण आम्ही पाणी पिणार नाही. आता मरतोय आम्ही पण पुत्राच्या वियोगामध्ये मरतोय. अरे मरतोय आम्ही पण पुत्र शोकामध्ये मरतोय. राजा आमच्या मुलाला मारून जर त्या मेलेल्या आई वडिलांसाठी तू पाण्याचा कमंडलू घेऊन येत असशील आणि त्यांना पाणी पाजण्याची इच्छेने येत असशील ना, तर शाप असेल आमचा. आम्ही मरतोय राजा, पण मरताना तसे मरत नाहीत, तर शाप देऊन मरतोय तुला. अरे तुझ्या अंतकाळी सुद्धा 4 मुलं असतील तुला, पण तुझ्या अंतकाळच्या समयास एकही तुला पाणी पाजण्यासाठी तुझ्या सोबत नसणार आहे. जा. अरे वृद्ध मायबापाचा तुला शाप असेल, शाप असेल. शाप देऊन मायबापांनी त्याच ठिकाणी देह ठेवला आणि जड अंतकरणाने राजा आपल्या नगरामध्ये परतला. शर आला तो धावून आला काळ, केवळला श्रावण बाळ. आई गे दीर्घ पोळुनी हात, असा जाऊनी पडला झोप या राजाच्या श्रवणी पडता वाणी. हृदयाचे झाले खाणी या ब्राह्मण पुत्रा मधुनी. शोकाकुल झाला हमनी, आसवे आणुनी नयनी. परत फिरे तो तुमचा शर आला, या उरात ऋतूनी वसला. शर शर आला तो काय बरं धावून आला. ही कविता तुम्हाला नव्हती खाली बसलेल्या? कोणाकोणाला होती इकडं? जे जे शाळेत गेले असतील त्यांना असेल ना. शाळेचा आणि यांचा पत्ताच नाही आहे ना, कविता कशी असेल? माझ्या आजोबांना होती ही कविता. आजी नाही गेली शाळेत कधी. आपल्याकडे स्त्रियांचं शिक्षण कमी, पुरुष शिकलेले. आजोबांना ही कविता होती, पण ही कविता त्यांनाच काय आज प्रत्येकाच्या मुखामध्ये आहे. पहिले गाणे असे असायचे, पहिले कविता असे असायचे की जे कोणीही म्हटले, कुणासमोरही म्हटले तर त्याचं काहीच वाटत नव्हतं. मला तर असं वाटते पूर्वीच्या काही चित्रपटातले गाणे असे आहेत की ते भक्तिगीत म्हणून सुद्धा म्हणले जातात.
पूर्वीचे चित्रपट असे असायचे की घरातल्या सगळ्या कुटुंबासहित आपण पाहिलं ना तरी त्याच्यामध्ये वेगळे पण काही नसायचं. आजच्या चित्रपटामध्ये आजच्या मीडियाचा एवढा मूर्खपणा होतोय, माझ्याकडे शब्द नाहीये, शब्द कमी पडतील. मी कोणाला नाव ठेवते असंही नाही. जमाना बदलतोय, लोकही बदलतात. लोक म्हणतात महाराज बदललं पाहिजे, वाहवत गेलं पाहिजे. एवढं अरे पुरते उडाले ना, कुठंतरी पार लागला पाहिजे. आजचे चित्रपट आई वडिलांनी मुला मुलींनी सोबत पाहून बसावेत असा एकही क्षण त्याच्यामध्ये नसतो. पण पूर्वीच्या कविता, पूर्वीचे गाणे आजही प्रत्येकाच्या मुखी का आहेत याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी भाव दडलेला असायचा, त्या शब्दांमध्ये ताकद असायची. शराला तो पूर्वीच्या कविता असायच्या, कवी तसे असायचे, मास्तर लोक तसे असायचे. माझ्या लहानपणीची घटना आठवते मला. आम्ही लहान असताना 4 वाजता शाळा सुटली, त्याच्यानंतर कोणता पोरगा काय करतोय, कोणती मुलगी काय करते हे पाहण्यासाठी एक गावातले मास्तर आमचे गुरुजी दररोज गावामध्ये फिरायचे, घरामध्ये जाऊन पाहायचे पोरग खरंच अभ्यास करतोय का. पूर्वी गुरुजी रस्त्याने चालले तर पोरं घरामध्ये पळून जायचे, हिम्मत नव्हती गुरुजीच्या समोरून जायची, पाठीमागून जायचे. आजचा काळ बदलला, गुरुजी बॅटिंग करतात, गुरुजी बॅटिंग करतात आणि पोरं बॉलिंग करतात. आज गुरु शिष्य पण या नात्यातलं प्रेम, या नात्यातला आदर आज टिकलेला नाही. राजा जड अंतकरणाने परत आला, दुःख होतं. माणसाने दुःख सांगायचंय आध्यात्मिक व्यक्तीला. वशिष्ठांकडे प्रस्ताव नेला, माझ्या जीवनामध्ये दुःख, मला एका साधूचा शाप प्राप्त झालाय. काय प्राप्त झालाय? अंतकाळी तुला 4 मुलं असतील पण तुझ्या अंतकाळी एकही तुला पाणी पाजण्यासाठी आणि अंतिम क्षणाला जवळ नसेल. मग तर वशिष्ठजींना आनंद झाला. म्हणे या शापाचं वरदानामध्ये रूपांतर करायचंय. आतापर्यंत तुम्हाला पुत्र नव्हता, आता होतील, 4 होतील. आले भलेही पाणी पाजायला नसतील, भले अंतिम क्षणाला तुमच्या जवळ नसतील, पण तुम्हाला 4 मुलं होतील, शापाने होतील. शापाला आता आपल्याला वरदानामध्ये रूपांतर करायचंय. पुत्र होण्यासाठी पुत्र कामेष्टी यज्ञ करायचा आहे. कोण करेल तो? ज्याने आतापर्यंत गृहस्थ्याचं अन्न सेवन केलेलं नाही, असा शृंगी ऋषी, विभांडक पुत्र ऋषी शृंग, त्याच्या हस्ते आपल्याला हा यज्ञ करायचा आहे. प्रथम ऋषी शृंगाचा विवाह दशरथाने स्वतःची मानलेली जी कन्या होती तिच्या सोबत करून दिला आणि पुत्र कामेष्टी यज्ञाला आरंभ झाला. यज्ञ मंडप सज्ज केला, एक आहुती मंत्राची यज्ञामध्ये पडते. अचानक ते यज्ञामधून यज्ञ पुरुष प्रगट झाला आणि त्याने हातामध्ये चरू घेतला. तो चरू घेतल्यानंतर त्या प्रसादाची 3 भागामध्ये विभागणी केली. अर्धा भाग केला कौशल्येला दिला, जो अर्धा भाग होता त्याचे 2 भाग केले. एक सुमित्रेला दिला, एक कैकेयीला दिला. तिनेही राण्यांना तो प्रसाद भक्षण केला. कैकेयीचा जो प्रसाद होता तो तसाच राहिला. तो अंजनीने त्याला वरती झडप एका घारीने त्याच्यावरती झडप घातली, अंजनीच्या पदरामध्ये तो टाकला. शेवटी कौशल्येने आणि सुमित्रा मातेने पुन्हा आपल्या प्रसादातला अर्धा भाग कैकेयीला दिला आणि त्या पुत्र कामेष्टी यज्ञाचं फलस्वरूप म्हणून परमात्मा श्री हरी राजा दशरथाच्या घरी अंश रूपाने 4ही भावंडाच्या स्वरूपाने प्रगट होतात. प्रभु रामचंद्र भगवान की राम जन्म लाग सकी, 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 राम जन्म लाग. आणि श्रवण केलं. सूर्यवंशानंतर आपल्याला चंद्रवंशामध्ये प्रवेश करायचा आहे. या चंद्रवंशाचा मूळ पुरुष आहे भगवान नारायण. नारायणाच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती, त्यानंतर
त्यांनी जे 10 प्रजापती निर्माण केले त्यातले अत्रि ऋषींचे पुत्र चंद्रमा, चंद्रमाचे पुत्र बुध, बुधचे पुरुरवा, त्यांना 6 पुत्र झाले. या चंद्रवंशामध्ये तेजस्वी गादी पुत्र, त्यांची पुत्री सत्यवतीचा विवाह रुचिक नावाचे, त्यानंतर रुचिक नावाच्या ऋषींना जमदग्नी, यात विश्वामित्राची जी कन्या होती, विश्वामित्रांना 100 पुत्र झाले. पुढे त्यांचे ययातीचा पुत्र यदू, या यदू वंशामध्ये, या ययातीच्या वंशामध्ये त्यांचा जो छोटा पुत्र होता त्याचं नाव पुरु, आणि या पुरु वंशामध्ये दुष्यंत नावाचा राजा जन्माला आला. पुढे भरत यांच्या वंशामध्ये रंतीदेव, यदू वंशामध्ये हा जो चंद्रवंशामध्ये जो ययाती नावाचा राजा जन्माला आलता त्याचा मोठा मुलगा यदू, आणि यदू वंशापासून जो चंद्रवंश आहे हाच पुढे यदू वंश या नावाने प्रसिद्ध झाला. यदूच्या वंशामध्ये पुढे देवमीड नावाचा राजा जन्माला आला. त्याला 2 पत्न्या होत्या. एकीपासून अर्जन्य आणि पर्जन्य, आणि दुसरी पासून शूरसेन नावाचा राजा जन्मास आला. अर्जन्य आणि पर्जन्य यांच्या वंशामध्ये नवनंद जन्मास आले, ज्यातले नंदराज देखील आहेत. आणि शूरसेन नावाच्या राजाच्या वंशामध्ये वसुदेव त्यांचे पुत्र झाले. या वसुदेवांना 7 पत्न्या होत्या, गौरवी, रोहिणी, भद्रा, मदिरा, रोचना, इला आणि देवकी. या देवकीच्या पोटी 8व्या अपत्याच्या रूपामध्ये भगवान परमात्मा प्रगट झाले मथुरेमध्ये. त्यांचं पालन पोषण झालं गोकुळामध्ये. भगवंताने काही लीला केल्या वृंदावनामध्ये, पराक्रम लीला केली पुन्हा मथुरेमध्ये, आणि जरासंधाच्या भीतीने भगवान परमात्म्याने द्वारिका नगरी समुद्रामध्ये स्थापन केली आणि द्वारिकाधीश परमात्मा झाले. एवढं चरित्र सांगितल्याच्या नंतर परीक्षितीला थोडंसं वाईट वाटलं. तुम्ही देवाचं जे चरित्र मला सांगितलं ते ऐकून मला आनंद वाटला, पण फार आनंद झाला नाही. ज्याच्यासाठी मी 4 दिवस झाले कथा श्रवण करतोय त्या परमात्म्याचं चरित्र मला एकदा मोठ्या स्वरूपामध्ये आणि भक्तिभावाने विस्तृत चिंतनाने ऐकायचंय. ऐक राजा, ज्या ज्या वेळी धर्माची ग्लानी धर्मावरती ग्लानी येते, धर्माची हानी होऊन अधर्माची वृद्धी होते, आणि जिकडे तिकडे दुर्वासना, दुर्विचार, दुष्ट लोकांचा सुळसुळाट होतो, त्यावेळी परमात्मा धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी युगायुगामध्ये अवतार घेतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. या पृथ्वीवरती दुष्टांचा सुळसुळाट झाला, यज्ञ बंद पडले, ब्राह्मणाची हत्या होऊ लागली, गो हत्या होऊ लागली. त्यावेळी पृथ्वीने एका गायीचं स्वरूप धारण केलं. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्री वाहितोय सांगत असे. या पृथ्वीच्या पापाच्या भाराने आता मला सहन होत नाही, घामागर्द झाले, मी थकले, मला पृथ्वीवरच्या पापाचा भार सहन होत नाही. यासाठी आपण काहीतरी उपाययोजना करा. ब्रह्मदेवाकडे गेल्याच्या नंतर ब्रह्मदेवाने सांगितलं की यदू वंशामध्ये द्वापार युगामध्ये परमात्मा वसुदेव आणि देवकीच्या पोटी अष्टम गर्भाच्या स्वरूपाने अवतरीण होणार आहेत. परमात्मा त्यांच्या घरी 8व्यांदा अपत्याच्या स्वरूपाने अवतार घेणार आहेत आणि समस्त पृथ्वीचा भार हलका करणार आहेत. कारण कंसाच्या दुष्ट वृत्तीने या पृथ्वीवरती पापाचं ओझं वाढलेलं होतं. ज्यावेळी मथुरेचे राजे आहेत त्यांची पत्नी एक दिवस वनामध्ये आपल्या मैत्रिणींसहित गेली. गर्भवती असताना तिच्या गर्भावरती एका द्रुमी राक्षसाची छाया पडली. भविष्यवाणी झाली की हिच्या पोटी जो जन्माला येईल हा राक्षस प्रवृत्तीचा पुत्र असेल. ज्यावेळी ही भविष्यवाणी ऐकली, बाळ जन्माला आलं. बाळ जन्माला आल्याच्या नंतर उग्रसेनाने ते बाळ एका लत्रापत्रामध्ये गुंडाळून ते पाण्याच्या प्रवाहामध्ये सोडून दिलं. ज्यावेळी ते बाळ एका राजाला सापडलं, ते राजाचं नाव शूरसेन म्हणजे वसुदेवांचे पिता.
त्यांनी ते बाळ घरी नेलं. अगोदरचा एक पुत्र वसुदेव आणि वसुदेवासोबत या कंसाचं लालन पालन होऊ लागलं. कंस कैलास पर्वतावरती गेला. घनघोर त्याने तपश्चर्या केली. तपश्चर्याने भगवान शिवजी प्रसन्न झाले. त्यांनी त्याला एक धनुष्य अर्पित केला. सांगितलं, हा धनुष्य सांभाळून ठेव. जो हा धनुष्य तोडेल तो तुला सोडणार नाही. धनुष्य घेऊन आला. एक दिवस नारदांनी सांगितलं की तुझे पिता म्हणजे मथुरेचे राजे आहेस, तू त्यांचा पुत्र आहेस आणि त्यांनी जन्म होताच तुला काही झाडा पाल्यामध्ये गुंडाळून तुझा त्याग केला, धिक्कार केला, तुला सोडून दिलं. ज्यावेळी आपल्या जन्माची खरी कहाणी ऐकली त्यावेळी त्याला राग आला. भयंकर घनघोर तपश्चर्या केली. अनेक राक्षसांना एकत्रित केलं. मथुरेवरती आक्रमण केलं. मथुरेच्या राजाला कारावासामध्ये घातलं आणि स्वतः मात्र मथुरेचा राजा झाला. इकडे दुष्ट प्रवृत्ती होती पण स्वतःच्या देवकी नावाच्या बहिणीवरती त्याचं खूप प्रेम होतं आणि देवकी नावाची बहीण आपल्याच मित्राला द्यावी असा त्याचा मानस होता. वसुदेवजीला त्याने विचारलं, माझ्या बहिणीशी लग्न करताल का? वसुदेवजींनी सांगितलं, पहिले 6 लग्न झालेत माझे, 7वी पत्नी कशाला? म्हणे माझ्या बहिणीशी लग्न करतो की नाही तर तुझा शिरच्छेदच करतो. वसुदेवजींना वाटलं की पहिल्या 6 पत्न्यांना विधवा करण्यापेक्षा 7वी त्यांचीच बहीण आहे, करण्यात काय हरकत नाही. लग्न तर थाटामाटामध्ये चाललंय. लग्नाच्या वरातीची स्वतः लगाम हातामध्ये घेतली, स्वतः वरात घेऊन चालला. लग्नामध्ये एवढा आनंदी होता, भागवतामध्ये वर्णन आले. देवकीला त्याने एवढ्या प्रकारचं कन्यादान केलं. अनेक प्रकारचे रत्न, माणिक, मोती, पाचू, कितीतरी घोडे, कितीतरी रथाच्या भरू दान दिले. खरं तर हुंडा घेणं पाप आहे, पण एखादा व्यक्ती स्वइच्छेने जर काही देत असेल तर मुलीच्या लग्नामध्ये कन्यादान आणि अन्नदान करायला काहीच हरकत नसावी. लग्नाच्या वरातीमध्ये आनंदी आहे पण तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगत असे, कंसा मानी हा भरवसा बोलण्याचा. आकाशाची वाणी सांगते, कंसा जिची एवढ्या थाटामाटामध्ये वरात घेऊन चाललास तिच्या पोटी येणार 8वा गर्भ तुझा काय असेल? आज त्या अष्टमो गर्भ. रथाच्या खाली उडी मारली. देवकीचे केस पकडले, हातामध्ये खडग घेतलं, तिच्यावरती वार करणार. वसुदेवजींनी मध्यस्थी केली. कंसा एक गोष्ट लक्षात ठेव, श्री ही आबला आहे. उद्या लोक तुला नावं ठेवतील स्वतःच्या बहिणीचा शिरच्छेद केला. दुसरी गोष्ट, ही अगोदर तुझी बहीण होती पण आता माझ्याशी लग्न झाले, ही माझी पत्नी अर्धांगिनी, हिला मारू नकोस, मी तुला मारू देणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, उद्या जग तुला दुश्मन लावेल. कंसा मारायचं तर सगळ्यांना आहे पण कलंकित होऊन मारायचं नाही. मरा सगळे पण कलंकित होऊन मरू नका. वसुदेवजींनी सांगितलं, एक काम करा, हिच्या पोटी येणार 8वा गर्भ तुझा काळे, हिच्यापासून तर तुला धोका नाही. आम्हाला कारावासामध्ये ठेवा, आम्हाला होणारी पुत्र आम्ही तुला देऊन टाकू. तुरुंगवासामध्ये वसुदेव देवकीला ठेवलं. पहिल्यांदा गर्भवती राहिली देवकी माता. जो पुत्र जन्माला आला रडू लागला. द्वारपालांनी सांगितलं, महाराज बाळ जन्माला आले. कंसाने ते बाळ पाहिल्याच्या नंतर ते बाळ हसू लागलं. कंस म्हणे, का रे घेऊन जा याला, हे बाळ माझ्याकडे पाहून हसतय. मी काय तुम्हाला दुष्ट दिसलो का रे? माझ्या मनात काय माया नाही का? अरे हा हसतोय, मला मामा मामा म्हणतोय, याच्या लग्नात मला उभं राहायचंय पाठीमागे, घेऊन जा याला. पण तेवढ्यामध्ये नारद महाराज हजर झाले. पुण्य सारावया भेटे देव ऋषी, वदी बालकासी ठेवू नको. नारद महाराज जिथं जाणार त्या गोष्टीचं अगदी मुळापासूनच कामच त्या गोष्टीचं. पण नारद होते ज्यांनी जगताचं कल्याण केलं. आजचे नारद फक्त कळ लावायचं काम करतात. एकदा एक गावातला नारद गावामध्ये सोयरीक जोडत असताना त्या गाडीला पुलावरच भेटला. फाट्याच्या पुढंच पुलावर शिंगोण्याच्या तिथं भेटला. कुणीकडे येणं केलं? काय नाही, दैठणा गावामध्ये आमक्याच्या पोराला आपल्या पोरीसाठी पाहायला जायचंय म्हणे. गावातला नारद म्हणे, आमक्याचं पोरग, त्याच्या पोराला तर घोर येतं. मोडली सोयरी, झाला कार्यक्रम. सकाळी याच्या दारात भांडण. काल तूच पाहुण्यांना म्हणाला की असं असं होतंय. अरे मी आपलं सभागती म्हणालो, तुझ्या सहज बोलण्याने तर सोयरीक मोडते. पण नारद ज्यावेळी कंसाला भेटले त्यावेळी कंसाला सांगितलं, कंसा कोणता पुत्र 8वा असेल आणि कोणता पुत्र पहिला असेल काही सांगता येत नाही. ह्या गुलाबाच्या पाकळ्या पहिली कोणती ना 8वी कोणती सांग.
कंसाच्या लक्षात आलं, घेऊन या त्याला. गरगर गरगर फिरवलं, धाडकन दिशे दगडावरती आपटलं. रक्ताची चिळकांडी कौसल्या देवकी मातेच्या अंगावरती उडावी, तिच्या अंगाची लाही लाही व्हावी, अंतःकरण पिळवटून निघावं. अरे काळजाचा तुकडा निर्दयपणे माझ्या समोर मारतोय. दुसऱ्यांदा गर्भवती राहिली, दुसरं बाळ. 6ही मारीत दुराचारी. 7व्यांदा ज्यावेळी देवकी माता गर्भवती राहिली, काही दिवसांनंतर योगमायेला आज्ञा दिली, देवकीच्या गर्भाचं संकर्षण करा आणि रोहिणी जी नंदराजाच्या आश्रयाला गोकुळामध्ये राहते, तिच्या उदरामध्ये या गर्भाची स्थापना करायची. मायेनं त्याचं संकर्षण केलं, म्हणून जो पुत्र जन्मास आला त्याचं नाव संकर्षण ठेवलं. योगमायेने संकर्षण केलं. इकडे कंसाला वाटलं की माझ्या भायाने तिचा गर्भ गळाला आणि आता 8व्यांदा परमात्मा देवकीच्या उदरी जन्मास येणार होते. 8व्यांदा देवकी माता ज्यावेळी गर्भवती राहिली, आता कंसाला आपलं मरण जवळ आलेलं दिसत होतं. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. कंसाचं हृदय जळत होतं आणि देवकीचं तेज गगनात मावत नव्हतं. देवकी मातेचा प्रसूती काळ समीप येऊ लागला. सगळे देवता परमात्म्याच्या त्या अवताराची वाट पाहतात. परमात्मा अवताराला येतात म्हणजे नेमकं काय होतं, परमात्मा अवताराला कसे येतात, सगळ्या गोष्टींची योजना परमात्म्याने आखली. जिकडे तिकडे मंद सुगंधित वारा वाहत होता. श्रावण महिना होता, वद्य पक्ष होता, अष्टमी तिथी होती, बुधवारचा दिवस होता. परमात्म्याने सगळ्या गोष्टींची आखणी केली, योजना केली. पवित्र मंगलमय वातावरण होतं. पावसाळ्याचे दिवस होते. सगळ्या नद्यांना खळखळून पाणी ओसंडून वाहत होतं. नद्या दोन्ही थड्यांना भरून वाहत होत्या. वृक्षांना नवीन पालवी फुटलेली होती. सगळीकडे हिरवी बहरदार वृक्ष आणि वेली दिसत होती. फुलं उमललेली होती. जणू परमात्मा येणार या आनंदाने पृथ्वीने म्हणे भगवंताच्या पत्नीने आपली सगळी सौभाग्याची अलंकार परिधान केलीत, अशा पृथ्वीचं स्वरूप आज दिसत होतं. आतापर्यंत आश्रम तर दिसत होती, पण आश्रमामध्ये साधू ऋषी दिसत नव्हते. आश्रम सोडून कंसाच्या भीतीने निघून गेले होते. अष्टदिशांचे पती अष्टदिक्पाल या कंसाच्या त्रासाला कंटाळून दूर निघून गेले होते. त्या दिशांना आज आनंद होणार होता. त्या ऋषींच्या आश्रमांना आज आनंद होणार होता. आश्रम तर व्यवस्थित दिसत होते, पण आश्रमामध्ये स्वच्छता नव्हती. यज्ञ तर दिसत होते, पण यज्ञामध्ये ध्वनी दिसत नव्हती. आता परमात्मा येणार आहेत. संपूर्ण चराचराला आनंद होतोय. आकाशामध्ये सगळे देवदेवता आपल्या दिव्य यानामध्ये येऊन परमात्म्याच्या अवताराची वाट पाहतात. सगळे देवदेवता देवकीच्या गर्भाची स्तुती करतात. एकदा सगळ्यांनी हात वरती घ्यायचे, आपल्याला गर्भ स्तुती गायची. स्वागतम कृष्णा शरणागतम कृष्णा. सगळे देवदेवता भगवान परमात्मा गर्भामध्ये असतात. मंद जलधारा बरसते. भगवान परमात्मा आता प्रसूती काल समीप येतोय. सगळे देवी देवता भगवान परमात्म्याच्या प्रगट होण्याची वाट पाहतात. रात्रीचे 12 वाजलेले आहेत. तुरुंगामध्ये कंसाने पहारा डबल केलाय. रात्रीचे 12 वाजले. परमात्मा आता प्रगट होणार. सगळ्या पहारेकऱ्याला निद्रा लागल्या. रात्रीच्या 12 वाजता परमात्मा त्या तुरुंगवासामध्ये प्रथम वसुदेवजींच्या हृदयामध्ये प्रगट होतात. देवकी मातेच्या उदरामध्ये प्रगट होतात, प्रवेश करतात आणि परमात्मा त्या तुरुंगामध्ये 8 वर्षाच्या मूर्तीच्या स्वरूपामध्ये प्रगट होतात. गोपाल कृष्ण भगवान की. पुष्पवर्षाव नंतर करा. परमात्मा प्रगट झाले. 8 वर्षाची मूर्ती होती. शंख चक्र गदा पद्म पिवळा पितांबर 4ही आयुध परमात्म्याने धारण केले. सुंदर दिव्य कांती मनोहर मेघ श्याम वर्ण ज्याचा दिसतोय त्या परमात्म्याला पहिल्यांदा देवकी माता म्हणते, प्रभो मी तुम्हाला माझा बाळ बनून येण्यासाठी सांगितलं होतं, पण तुम्ही तर 8 वर्षाचे बनून आलात. तुम्हाला कोणी माझा पुत्र म्हणेल का? त्यावेळी देवाने सांगितलं, मैया मी छोटासाच होणार आहे,
पण तत्पूर्वी काही सूचना देण्यासाठी मी 8 वर्षाच्या मूर्तीच्या स्वरूपात प्रगट झालोय. माझा जन्म झाल्यानंतर मला इथे ठेवू नका. नंदाच्या घरी मला घेऊन जा. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. तिथे जी माया जन्माला आली, माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे. माझा जन्म झाल्यानंतर मला गोकुळात घेऊन जा. गोकुळात जन्माला आलेली माया इथे घेऊन या. परमात्म्याने सूचना दिल्या. तात्काळ परमात्म्याने ते स्वरूप गुप्त केलं आणि छोट्याशा नवजात शिशूच्या स्वरूपामध्ये परमात्मा प्रगट होतात. गोपाल कृष्ण भगवान. देवकी मातेने भगवंताचं ते स्वरूप पाहिलं. देवकीचं अंतःकरण भरून आलं. देवकी मातेला प्रेमाचा पाना फुटला. प्रथम स्तनपान भगवंताला केलं आणि देवकी माता म्हणते का हो, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी. याला इथंच ठेवलं तर नाही का चालणार. भगवंताने पाहिलंय हिला आपल्या स्वरूपाचा मोह झालाय. भगवंताने आपली माया टाकली आणि वसुदेवजीने भगवंताला टोपलीमध्ये घातलं. उचलीला कमळापती, पायीची बंधने गळती. पायातल्या बेड्या सगळ्या निघून गेल्या. भगवंताला टोपलीतून डोक्यावरती उचललं. ज्यावेळी तुरुंगाच्या दारावरती आले, तुरुंगाची कुलप आपोआप उघडली गेली. ज्यावेळी भगवान परमात्मा प्रगट झाले, नद्यांना पाणी ओसंडून वाहतंय. यज्ञ आपोआप प्रज्वलित झाले. आजपर्यंत आश्रम सोडून गेलेले सगळे ऋषीमुनी आपापल्या आश्रमामध्ये आले. सगळ्यांनी यज्ञ ध्वनी प्रज्वलित केली आणि ज्या त्या आश्रमामध्ये यज्ञाला सुरुवात झाली. परमात्म्याला टोपलीमध्ये उचलून घेतलंय आणि वसुदेवजी आता गोकुळाच्या दिशेने पदार्पण करत आहेत. आज पहिल्यांदा वसुदेवजी भगवान श्रीकृष्ण ललाला आपल्या भागवत कथेमध्ये घेऊन येत आहेत. सगळ्यांनी त्यांच्या स्वागतार्थ टाळी वाजवायची, सगळ्यांनी भजन करायचंय. मध्ये थोडीशी वाट करा. मन मंदिरा गजर भक्तीचा.